तर गाईज आज मी सकाळी 4:30 वाजता निघाली होती ब्राईडसाठी. ब्राईडची ऑर्डर होती मला आणि बाई ह्यो असा होता झाला. झोपच झालेली नव्हती अजिबात. जेव्हा पोहोचले तेव्हा बाहेर कुत्रा पण नव्हता आणि जायला एवढा उशीर झालेला ना, सगळी दुनिया बाहेर येऊन जमलेली होती. ब्राईडचे दोन्ही लुक कंप्लीट करून निघायला 12 वाजले होते. जाताना असं सर्व जेवलो आणि या जेवणात सगळ्यात भारी गोष्ट काय होती ना, तर ते हे लोणचं. खूप म्हणजे खूप दिवसांनी खाल्लं मी ते. खूप भारी वाटलं यार ते खाऊन आणि आल्यानंतर परत माझी घाई. परत रेडी झालो आणि निघालो होतो पप्पांची गाडी घ्यायला. तर इकडे किरण आलेला होता. हा आम्हाला घेऊन जाणार होता शोरूमपर्यंत आणि मग इकडे आम्ही निघायला बाई भरपूर टाईम झालेला जायला. मग थोडा वेळ मी गाडीतच झोपली आणि इकडे पोचल्यानंतर आज भाई चतुर्थी आहे, तर भाई भयंकर गर्दी लागलेली. सगळ्यांना आजच गाड्या न्यायच्या होत्या. खूप जास्त गर्दी जमलेली तिथे. खूप वेळ वेट केल्यानंतर ना ह्या मॅडम आल्या आणि ह्या काही प्रोसेस करत होत्या आणि मग माझ्या मनात खुशी झाली की भाई आता मस्त या मॅडम गेल्या की आम्हाला आमची गाडी भेटेल. पण तसं काही नाही झालं. खूप गर्दी होती म्हणून आम्हाला खूप जास्त टाईम झाला. आम्हाला 5 वाजता गाडी भेटली आणि ही इकडे सुंदरी एंट्री करत होती तिची. मग इकडे असे आईने तिची पूजा वगैरे केली. आणि एक झक्कास गोष्ट काय माहिती आहे का, तिथे ना टाटा पंचच्या खूप जास्त गाड्या बुकिंग होत्या. बट द थिंग इज की हा कलर फक्त आणि फक्त आम्हीच बुक केलेला होता. भाई अपनी झलक सबसे अलग. तिथून निघून पहिले कुठे जायला लागलं तर इथे ह्या मेन माणसाकडे. तिथे आलो, ते काम केलं आणि त्यानंतर मग आम्ही असं सर्व नवीन गाडीमध्ये थोडंसं टाईमपास केला आणि मग मी घरी पोचली. तर मी आज ही साडी घालून गेलेली, ह्या लूकवरती गेलेली. पण मी लक्ष केलं की सर्व ज्या म्हणजे लेडीज होत्या ना, त्या मला सारखे स्टेअर करत होत्या. मी वाईट दिसत होती म्हणून की मी चांगली दिसत होती म्हणून हेच मला कळालं नाही आणि असा होता माझा दिवस. बाय.